एक महत्त्वाची बातमी समोर येते। खेवलकरांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आलंय। या प्रकरणी हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाणार असं खडसे म्हणतायत। तर महिला आरोपींसह दोघांना पेरलं गेलंय। 15 दिवसांपूर्वी यादव आणि पोपटांनी ग्रुप जोडले गेले। बदनामीसाठी महिलांनाही या प्रकरणात पेरलं गेलंय असं खडसे म्हणतायत। या संदर्भात एकनाथ खडसेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यांनी। आपल्या समोर आमदार एकनाथ खडसे साहेब आहेत। खडसे साहेब, काल जे आहेत प्रांजल खेवलकर केस प्रकरणामध्ये 2 ज्या महिला आरोपी होत्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। जे जावं आहेत प्रांजल खेवलकर आणि इतर 4 आरोपी, या आरोपींना जे आहे ती पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। काल न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं। एक तर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्या ठिकाणी पोलीस स्वतःहून त्या ज्या महिलांच्या पर्समध्ये हे अंमली पदार्थ सापडले, अंमली पदार्थ सदृश्य जे काही साहित्य सापडलं, त्यांना बाकी पोलीसच स्वतःहून त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी मागत होते। पोलीस त्यांचे पाठराखण करत होतं याच्यामध्ये। आणि मग की ज्यांच्याकडे काहीही साहित्य सापडलं नाही, ज्याने ड्रगचं काही सेवन केलेलं नाही, अद्याप ते निदर्शनात आलेलं आहे, अशांना बाकी त्या ठिकाणी पोलीस कस्टडी पोलीस मागता आहे। मग या गोष्टीचं आश्चर्य खरं म्हणजे या ठिकाणी ज्या महिलेच्या पर्समध्ये हे सापडलं आणि तिने ते काढून दिलं, हे तर व्हिज्युअल आहे, समोर जनतेच्या समोर आहे। तर तिच्याकडून चौकशी करायची ना, की हे तू कुठून आणलं बाबा, काय केलं आहे, कुठून मिळालं तुला, ही चौकशी त्यांच्याकडून करायची ऐवजी ते ह्यांना म्हणतात तुम्हाला कसं माहिती की ह्याचे काय आहे। म्हणजे हे तर उलटा चोराच्या बोंबा चाललं सगळ्याच्या सगळ्या। त्या ठिकाणी हे जे सगळं घडवून चाललेलं आहे आणि बदनाम करण्यासाठी चाललेलं आहे, हे हेतू पुरस्कार पोलिसांच्या माध्यमातून चाललेलं आहे असा माझा आरोप आहे। परंतु या संदर्भामध्ये जे काही असेल ते न्यायालयामधून निष्कर्ष येतील। आमच्या वकिलांनी सांगितलं त्याप्रमाणे याचा तडा लावण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, पण यांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहिलं तर हे होते माननीय आमदार एकनाथजी खडसे साहेब। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।